जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक असो किंवा कारागृह असो, यामध्ये भरपूर विद्यार्थी हे 2 ते 3 ठिकाणी सिलेक्टेड आहे. पण काही विद्यार्थी हे वेटिंगवर पडलेले आहे, कारण की वेटिंग लिस्टसुद्धा लागलेली आहे. आणि विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे, जे विद्यार्थी वेटिंगवर आहे त्यांचा एकच प्रश्न आहे की सर, वेटिंग खुलणार किती विद्यार्थ्यांपर्यंत, म्हणजे सुरुवातीचे 15 खुलणार की सुरुवातीचे 50 खुलणार. आपण या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर तुम्हाला सांगणार आहोत की वेटिंग किती खुलणार आहे. तर बघा, आपण जे चेक केलेलं आहे त्या तिन्ही लिस्टमध्ये कोणती कोणती लिस्ट, मुंबई शहर पोलीस शिपाई असो, त्यानंतर पोलीस शिपाई चालक असो आणि कारागृह असो, यामध्ये 500 अशा जागा आहे की ते उघडू शकते. म्हणजे या 500 जागा एकाच विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे विद्यार्थी रिपीट आहे असे 500 विद्यार्थी रिपीट आहे. म्हणजे आता क्लिअर कट, म्हणजे आपल्याकडे किती जागा आहेत, 2500च्या जवळपास या शिपाईच्या आहे, त्यानंतर 1000च्या जवळपास या चालकच्या आहे आणि 500च्या वर जवळपास कारागृह आहे. म्हणजे आपल्याकडे जवळपास 4000 ते 4200च्या आसपास जागा आहेत. ठीक आहे. आणि यामध्ये 500 रिपीट आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त विद्यार्थी अवेलेबल आहे 3700च्या आसपास किंवा 3600च्या आसपास. ठीक आहे. म्हणजे आपल्या सुरुवातीलाच 500 वेटिंग या उघडणार आहे. ठीक आहे. जशी डॉक्युमेंट झाले, कागदपत्रे जशी झाले, तर 500 या तिन्ही मिळून, कारागृह असो, चालक असो आणि शिपाई असो, या मिळून सर्व 500च्या आसपास किंवा 400तच कन्फर्म उघडणार. ठीक आहे. आता सुरुवातीचे किती विद्यार्थी हे वेटिंगवर उघडणार आहे, ते पोलीस शिपाई असो किंवा पोलीस शिपाई चालक असो किंवा कारागृह असो. तर पहा, सुरुवातीचे 1 ते 15च्या आसपास जे विद्यार्थी असेल त्यांचे चान्सेस असू शकतात प्रत्येक कास्टमध्ये. ठीक आहे. आणि सुरुवातीचे जे विद्यार्थी 1 ते 5मध्ये आहे त्यांचे चान्सेस हे जवळपास 90% असू शकतात. जे 5 नंतर 5 ते 10पर्यंत आहे त्यांचे चान्सेस हे 80% असू शकतात. आणि जे 10च्या पुढे आहे त्यांचे चान्सेस हे जवळपास 30 ते 60%च्या दरम्यान असू शकतात. ठीक आहे. आणि त्यांच्या पुढे जर उघडणार असेल, तुमच्या कास्टमध्ये जर जागा जास्त असेल, उदाहरणार्थ OBCमध्ये भरपूर जागा आहेत, तर OBCमध्ये आपण कास्टनुसार सांगतो आहे. हे आपण जे सांगितलेलं आहे, हे सांगितलेलं आहे जवळपास SC, ST, SC BC या 3 कास्टचं 15 सुरुवातीचे 15 विद्यार्थ्यांचं इथे काम होऊ शकतं. त्यानंतर OBCसाठी आता आपण सुरुवातीला काय सांगितलं, 15 विद्यार्थ्यांचं काम होऊ शकतं सुरुवातीच्या, त्याच्या पुढे सुद्धा होऊ शकतं, पण आपण ते तेवढं केव्हा सांगू शकतो, जेव्हा कागदपत्र झाले तुमचे त्याच्यानंतर सांगू शकतो. ठीक आहे. OBC या कास्टचं जे विद्यार्थी सुरुवातीच्या 30 किंवा 25, म्हणजे 25 ते 30च्या दरम्यान असतील त्यांचं इथे काम होऊ शकतो, चान्सेस आहे. पण सुरुवातीचे जे विद्यार्थी 1 ते 10मध्ये असतील त्यांचे 90% चान्सेस आहे OBCच्या विद्यार्थ्यांचे. ठीक आहे. जे 10 ते 15च्या दरम्यान असतील त्यांचे चान्सेस 80% आहे. आणि 15 ते च्या पुढे असतील जे विद्यार्थी त्यांचे चान्सेस 30 ते 60%च्या दरम्यान आहे OBCच्या विद्यार्थ्यांचे. ठीक आहे. आपण कोणती कोणती कास्ट सांगितली आहे, ST, त्यानंतर SC, SC BC आणि त्यानंतर सांगितलं आता OBC. आता ज्या कास्ट आहे कोणत्या कोणत्या एकदम कमी जागा असणार आहे, VJA, त्यानंतर NT मधल्या सर्व, त्यानंतर SBC. या कास्ट ज्या आहे ज्यांना खूप कमी जागा असतात त्यांचे चान्सेस खूप कमी असतात. तर यांचेसुद्धा पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांचं इथे काम होऊ शकतो. ठीक आहे. त्यांचे चान्सेससुद्धा कमी असतात, 60 ते 70%. ठीक आहे. सर्व जवळपास आपण कास्ट सांगितल्यासारखं आहे. आणि शेवटी राहिलं EWS. आता EWSचं बघा, यांचं कसं होणार आहे, कारण की SC BCचे विद्यार्थीसुद्धा यामध्ये काही विद्यार्थ्यांनी चुकून फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे EWS मध्ये भरपूर अशा वेटिंग उघडणार आहे, कारण की एकतर कट ऑफसुद्धा कमी लागलेला आहे आणि त्यामध्येच काही विद्यार्थी हे चुकून
EWHच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे. त्यांना मग चॉईस देण्यात येईल, तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही SCBC निवडू शकता, ठीक आहे. तर EWSला खूप चांगली संधी असणार आहे यावर्षी. तर EWSचं माझ्या मते तरी सुरुवातीचे 10 साठी जवळपास 90% चान्सेस असेल आणि त्यानंतर 10 ते 20 जे विद्यार्थी असतील स्टार्टिंगचे त्यांच्यासाठी जवळपास 80% चान्सेस असतील आणि 20च्या पुढे यांनासुद्धा चान्सेस असतील 30 ते 60%. EWSला भरपूर असा चान्स असणार आहे. आता हे आपण सुरुवातीला सांगितलं कशाचं, शिपाईचं. तशाच प्रकारे जर चालकचं आहे तर चालकला भरपूर असा चान्स असणार आहे आणि कारागृहाला त्याच्यापेक्षा चांगला चान्स असणार आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जर सेपरेट काही माहिती काढायची असेल आपल्याकडून किंवा माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंट करा. कोणत्या विषयावर तुम्हाला मुंबईसाठी व्हिडिओ पाहिजे तसं कमेंट करा. आपण त्याच्यावर रिसर्च करून किंवा अभ्यास करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ देऊ. कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला मुंबईलासाठी व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर करून देऊ. धन्यवाद.